नमस्कार मंडळी, अश्विनीपासून ते रेवती नक्षत्रापर्यंत प्रत्येक नक्षत्राची आपण सविस्तर माहिती या आमच्या नक्षत्राच्या व्हिडिओच्या सिरीजच्या मार्फत आपण जाणून घेतोय। अश्विनीपासून 10वं नक्षत्र जे आहे मघा नक्षत्र, जे सिंह राशीतलं पहिलं नक्षत्र आहे, त्याविषयीची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा। मघा नक्षत्र सिंह राशीतलं अत्यंत पहिलं आरंभीचं नक्षत्र म्हणजे मघा नक्षत्र आहे। सिंह राशीच्या 0 अंशापासून ते 13 अंश 20 कलांपर्यंत आकाशामध्ये मघा नक्षत्र विद्यमान असतं। या नक्षत्राचे 5 ते 6 तारे असून ते जर एकत्र जोडले तर घराची आकृती तयार होत असते। हे मघा नक्षत्र राक्षसगणी नक्षत्र म्हणून सांगितलेलं आहे। आता या नक्षत्रावर ज्या व्यक्ती जन्माला येतात त्यांची फळं नारद ऋषी असं सांगतात की स्थूल स्थूल हनुक कुक्षी कोपी वक्ता सह प्रभु सुरगुरु अर्चन परस तेजस्वी पितृधिष्ण्यजः। मघा नक्षत्राचे व्यक्ती कशा असतात तर या व्यक्तींचं शरीर हे मांसल म्हणजे स्थूल असतं। विशेष करून हनुवटी किंवा हनुवटीच्या इथला जो भाग असतो तो मांसल असतो। हे लोक सहनशील असतात परंतु अशा व्यक्तींना राग म्हणजे क्रोध पटकन येतो, कारण हे राक्षसगणी नक्षत्र आहे। हे त्यांच्या स्वभावाचा विशेष स्थायी भाव आहे की हे लोक अत्यंत रागीट असतात। हे अतिशय चांगले वक्ते असतात। त्याचप्रमाणे देव व पितरांचे पूजन करणारे, धार्मिक प्रवृत्तीचे दान पुण्य करणारे अतिशय तेजस्वी असे लोक मघा नक्षत्राचे असतात असं नारद ऋषी सांगतात। काही ग्रंथकार असंही सांगतात की गर्वी पुण्यरत कलत्र वशगो मानी मघायाम धनी। मघा नक्षत्रामध्ये व्यक्ती जर जन्मलेली असेल तर अभिमानाने अहंकाराने थोडीशी भरलेली, पुण्य कार्यामध्ये व्यस्त, पुरुष असतील तर ते स्त्रियांच्या नियंत्रणाखाली असतात। आदरणीय आणि गर्विष्ठ असा स्वभाव अशा व्यक्तींचा असतो। हे लोक अत्यंत धनवान असे सांगितलेले आहेत ग्रंथकारांनी। सांसारिक उपभोग घेण्याप्रती यांचं विशेष आकर्षण असतं। रजोगुणी प्रवृत्तीचे आणि थोडे तामसी स्वभावाचे असतात। धन, धर्म आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ यांना अत्यंत व्यवस्थित पद्धतीने प्राप्त होतात। त्यांचा स्वभाव अतिशय परिश्रम करण्याचा नेहमी असतो। हे लोक शक्यतो कधीही भावनिक होत नाहीत, इमोशनल होत नाहीत। कठोर हृदयाचे असे लोक मघा नक्षत्रावर जन्म घेत असतात। भांडण तंटे करायचा यांचा उपजतच स्वभाव असतो असं काही ग्रंथकार सांगतात। या नक्षत्रावर कोणतीही गोष्ट किंवा वस्तू जर हरवली, म्हणजे एखादी गोष्ट हरवताना त्या दिवशी चंद्र जर मघा नक्षत्रात असेल तर ती अत्यंत विलंबाने प्राप्त होत असते, कारण हे चिबिट दृष्टीचं नक्षत्र आहे। या नक्षत्राची देवता ही पितर सांगितल्यामुळे पितरांची उपासना अशा व्यक्तींनी करायची असते। म्हणजेच आपल्या पितरांचं श्राद्ध कर्म यथास्थित यथायोग्य पद्धतीने करायचं आहे। तसंच पितरांचं काळे तीळ मिश्रित पाण्याने नित्य तर्पण करता आल्यास मघा नक्षत्रावर त्या मघा नक्षत्राच्या व्यक्तींवर पितरांची सतत कृपा राहत असते। या नक्षत्राचा आराध्य वृक्ष जो सांगितलाय तो साक्षात वडाचं झाड सांगितल्यामुळे वटवृक्ष सांगितलं आहे। त्यामुळे वडाच्या झाडाची जास्तीत जास्त सेवा अशा मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी केल्यास आयुष्यामध्ये प्रगतीपथावर जाण्याची शक्यता खूप वाढते। मघा नक्षत्राची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर हा स्वभाव जुळला असेल तुमच्याशी तर जरूर आम्हाला हो म्हणून एक कमेंट द्यायला विसरू नका। त्याचबरोबर अश्विनीपासून ते आश्लेषा नक्षत्रापर्यंतचे मागचे जे काही नक्षत्राचे व्हिडिओ आहेत ते आमच्या यूट्यूब चॅनलवर जरूर बघा आणि शेअर करा।